तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। अर्णवचे वेषांतर करून संजयचा म्हणजेच ईश्वरीच्या बाबांचा अपघात घडवणाऱ्या राकेशची अर्णवने कुत्र्यासारखीच धुलाई केलेली असते। त्यासोबत संजयचा अपघात हा फक्त अपघात नसून तो घातपात असतो आणि या घातपाताचे पडसाद जे आहेत ते संजयच्या जीवाशी बेतलेले असतात। अख्खा परिवार त्यामुळे हादरलेला असतो। संजय अक्षरशः कोमामध्ये गेलेले असतात आणि ह्या सगळ्या गोष्टीबद्दल इथे ईश्वरीने अर्णवबद्दल खूप मोठा गैरसमज इथे करून घेतलेला असतो आणि ह्या सगळ्या गोष्टींना इथे राकेश कारणीभूत असतो। खरं तर जे संजय कोमामध्ये गेलेले असतात त्यांना बोलता येत नसतं आणि त्या संजयला इथे राकेशचं रूप समजलेलं असतं आणि हा अपघात सुद्धा अर्णवने नाही तर राकेश रावांनीच घडून आणलेला आहे हे सत्य सुद्धा संजयला समजलेलं असतं। पण त्यांच्याकडे कुठलाच पर्याय नसतो कारण त्यांना बोलायला सुद्धा येत नसतं आणि त्यामुळेच आता राकेश ह्या सगळ्या गोष्टींचा गैरफायदा घेणारा असतो आणि आता जो गैरसमज इथे ईश्वरीने अर्णवबद्दल करून घेतलेला आहे तो गैरसमज कशा पद्धतीने दूर होईल, त्याचसोबत अर्णवने नाही तो अपघात केला तर तो राकेशने अपघात घडून आणलेला आहे हे सगळं सत्य आता ईश्वरी समोर कसं येईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे। तर प्रेक्षकांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचसोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर होतं काय, आता प्रेक्षकांनो, सगळ्यात महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग अशी गोष्ट, जेव्हापासून अर्णवला राकेशचा खरा चेहरा समजलेला असतो तेव्हापासून त्याने ठरवलेलं असतं की नाही, एकतर माझ्या ताईचं आयुष्य ह्या माणसामुळे इथे बर्बाद झालेलं आहे आणि त्यानंतर मी मिस इंदोरचं आयुष्य आता खराब होऊ देणार नाही, तिचं आयुष्य मी बर्बाद होऊ देणार नाही। काही जरी झालं तरीसुद्धा ह्या राक्षसापासून इथे ईश्वरीला वाचवलंच पाहिजे आणि माझ्या ताईलासुद्धा ह्या सगळ्या गोष्टी इथे लवकरात लवकर समजल्या नाही पाहिजे आणि जरी समजल्या तरीसुद्धा तिला व्यवस्थित आपण समजावून सांगण्याचं काम केलं पाहिजे। असाच अर्णव विचार करून आता इथे मामाच्या सोबत प्लॅन करूनच तो ईश्वरीला एका कॅफेमध्ये भेटायला बोलवतो। पण जेव्हा ईश्वरी कॅफेमध्ये भेटायला येते तेव्हाच ही गोष्ट राकेशने संजयला फोन करून सांगितलेली असते की जो अर्णव आहे तो ईश्वरीला कॅफेमध्ये भेटायला गेलेला आहे, म्हणजेच एका मुलीच्या थ्रू हे सगळं घडून आणलेलं असतं। आता संजय रागानेच गेलेले असतात। संजयला अगोदरच त्या अर्णवचा खूप राग आलेला असतो आणि त्यामुळेच ते तिथे जाऊन पोहोचतात। आता अर्णवचं ते काहीच ऐकून घेत नाहीत आणि लगेचच त्याच्या कानाखाली वाजवतात कारण त्यांनी ईश्वरीचा इथे हात पकडलेला असतो आणि त्यामुळेच संजयला राग आलेला असतो। आता जेव्हा इथे ईश्वरीच्या समोरच अर्णवच्या कानाखाली मारलेले असते तेव्हा ईश्वरी त्याला समजून सांगण्याचा खूप प्रयत्न करते की बाबा प्लीज। आता जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी इथे ईश्वरी संजयला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा मात्र संजय इथे ईश्वरीचं बोलणं ऐकून घेत नसतात। ते म्हणत असतात की तू मला फसवलं आहेस, तू माझा विश्वासघात केलेला आहेस, तू असं कसं वागू शकते। पण तेव्हा ईश्वरी म्हणत असते नाही बाबा प्लीज, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी तिथे अर्णव सरांना भेटायला गेले नव्हते, मला तिथे खूप मोठी मिठाईची ऑर्डर होती आणि मी त्यासाठी गेले होते, हवं तर मी आईची शपथ घेते आणि त्यामुळे मी तुमच्याशी खोटं बोलत नाही, माझ्यावर विश्वास ठेवा। पण संजय इथे खूप चिडलेले असतात, त्यांना अर्णवचा अगोदरच भयंकर राग आलेला असतो। ज्या पद्धतीने काही वेळापूर्वी किंवा लास्ट टाइम जेव्हा इथे अर्णव आणि ईश्वरीचे बाबा समोर आलेले होते तेव्हा मात्र इथे अर्णवकडून त्यांच्या अंगावर चिखल उडाला होता आणि तेव्हा चिखल उडाल्यानंतर इथे त्या दोघांचा वाद झाला होता आणि तो अर्णव आहे ही गोष्ट सुद्धा इथे संजयला समजलेली असते। त्याचबरोबर इथे ईश्वरी खूप उशिरापर्यंत अर्णवबरोबर एक दिवस फिरायला गेली होती कामानिमित्त आणि त्यामुळे सुद्धा इथे जे काही संजय आहे त्यामुळे सुद्धा त्यांचा अर्णववर राग होता। आता इकडे ईश्वरी खूप रडत असते, ती म्हणत असते आई प्लीज मला समजून घे ना, मला माहिती आहे मी माझ्यामुळे बाबांना त्रास होतोय पण मी नव्हते गेले इथे अर्णव सरांना भेटायला, मी फक्त आणि फक्त इथे
त्या मिठाईची ऑर्डर घेण्यासाठी गेले होते. योगायोगाने ते तिथे आले आणि त्यानंतर आमची भेट झालेली आहे. तेव्हाच आता इकडे दुसऱ्या बाजूला प्रेक्षकांनो नम्रताला मात्र ह्या सगळ्या गोष्टीबद्दल थोडासा संशय आलेला असतो. ती म्हणत असते, इशू तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? हे बघ ना कशा पद्धतीने हे सगळं झाले. आता तू त्या कॅफेमध्ये जातेस आणि त्याचसोबत तू तर मिठाईच्या ऑर्डरसाठी गेली होतीस, पण तिथे अर्णव सर येणार आहेत ही गोष्ट मात्र थोडीशी विचित्र आहे. आणि त्याचसोबत तिथे अर्णव सर आलेत ही गोष्ट इथे बाबांना कोणी सांगितली? आणि तेव्हाच इशू म्हणत असते, नाही ताई मला काहीच समजत नाहीये हे सगळं काय चाललेलं आहे. तेवढ्यातच आता नम्रता म्हणत असते, पण ताई मला समजतंय हे सगळं काय आणि कशामुळे होतंय. तुझ्या एक गोष्ट इथे लक्षात येते का की हे सगळं मुद्दामूनच कोणीतरी घडून आणण्याचं काम करतंय असंच मला वाटतंय. पण तेव्हा ईश्वरी म्हणत असते, पण हे सगळं कोण आणि का करेल मुद्दामूनच? तेव्हाच इथे आता नम्रता म्हणत असते, ताई तू थोडासा विचार कर ना की हे बघ इशू एवढं चांगलं असणं सुद्धा अजिबातच चांगलं नाही. आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता इथे नम्रता म्हणत असते, दीदी तू थोडासा विचार कर ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे झालेल्या असतील. आणि त्यासोबतच मला तर खूप संशय येतोय. आणि तेव्हाच ईश्वरी विचार करायला बसते. ती म्हणत असते, अगदीच बरोबर आहे. इथे राकेशजी सुद्धा अगदीच आताताईपणा करतायत लग्नासाठी. मला ही सुद्धा गोष्ट थोडीशी खटकत आहे. पण मग मी ही गोष्ट कोणाला सांगू आणि कशा पद्धतीने समजून सांगू? इथे आईशी बोलू का ह्या सगळ्या गोष्टीबद्दल? म्हणूनच आता इथे नम्रता आणि त्याचसोबत इशू तिच्या आईशी म्हणजेच सुप्रियाशी बोलण्याचं ठरवतात. आता सुप्रियाशी त्या बोलत असताना म्हणतात, आई खरं सांगू का मला तुला एक गोष्ट सांगायची. त्यावरच सुप्रिया म्हणत असते, काय झालंय बोल ना, कशाबद्दल तुला बोलायचं आहे? त्यावरच ती म्हणत असते, आई मला असं वाटतंय की जेव्हा मी इथे बाहेर गेले होते तेव्हा ती गोष्ट फक्त नमू दिदीला आणि तुलाच माहिती होती. मग मला एक गोष्ट सांग, मी बाहेर गेलेली आहे ही गोष्ट इथे बाबांना कोणी सांगितली? त्यावरच आता ती म्हणत असते, नाही ग इशू मला सुद्धा नाही माहिती. पण त्यावर इशू म्हणत असते, आणि अर्णव सर तिथे येणार आहेत हे सुद्धा मला माहिती नव्हतं. आणि तरीसुद्धा बाबा अचानकच तिथे आले. आणि बाबा तिथे आले आणि त्याचसोबत अर्णव सर सुद्धा तिथे होते. मग ह्या गोष्टी योगायोगाने कशा होऊ शकतात असंच इथे ती बोलते. त्यावरच आता इथे ती म्हणत असते, तू इशू काळजी करू नकोस, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल मी बाबांशी बोलते. इशू म्हणत असते, आई मला खूपच टेन्शन आलेलं आहे ग. कारण तसं पाहायला गेलं तर अर्णव सर खूप चांगले आहेत. आणि तुला सांगू का ते सुरुवातीला खूप रागराग करायचे, खूप जास्त चिडचिड करायचे. पण आत्ता हल्ली ते खूप जास्त बदललेले आहेत. आणि मला त्यांची मैत्री नाही ग गमवायची. पण बाबांनी त्यांच्याबद्दल एवढा गैरसमज का करून घेतला हे मला समजत नाही. त्यावरच आता सुप्रिया म्हणत असते, हे बघ इशू तू अजिबात काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल. आपण बाबांशी ह्या सगळ्या गोष्टीबद्दल थोडासा विचार करू, थोडंसं बोलून घेऊयात. आणि तेव्हाच आता इकडे जी काही सुप्रिया आहे ती म्हणत असते, तुम्ही इथेच थांबा, मी बाबांशी बोलते. म्हणूनच संध्याकाळची उशिराची वेळ झालेली असताना सुद्धा आता सुप्रिया संजयशी बोलायला जात असते. तर ईश्वरी आणि त्याचबरोबर नम्रता तिथेच बाजूला उभा राहून सगळं बोलणं ऐकण्याचं काम करत असते. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, तुम्ही ईश्वरीबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतलाय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तुम्ही ते अर्णवबद्दल सुद्धा खूप मोठा गैरसमज करून घेतलाय. त्यावर संजय म्हणत असतात, सुप्रिया तुला समजतंय का तू काय बोलतेस, कशाबद्दल बोलतेस? त्यावरच सुप्रिया म्हणत असते, हे बघा अर्णव चांगला मुलगा आहे, मला माहिती तो एका चांगल्या घरातून सुद्धा आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, त्याची आई लहानपणीच गेलेली आहे. तो सुद्धा आपल्या इशूसारखाच आहे. आणि त्यामुळे तो थोडासा चिडका झालेला आहे. पण हल्ली मी त्याला पाहिलंय, मी त्याला ओळखले, तो एक माणूस म्हणून, तो एक मुलगा म्हणून खूप चांगला आहे. त्यावरच संजय म्हणत असतात, नेमकं तुला काय म्हणायचे? तेव्हा ती म्हणत असते, मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला ईश्वरी बाहेर गेली ही गोष्ट कोणी सांगितली? आणि त्याचबरोबर तुम्ही अचानकच त्या कॅफेमध्ये कसे गेलात? ह्या सगळ्या गोष्टी आता इथे दीदीला विचारत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी विचारल्यानंतर आता इशूचे बाबा म्हणत असतात, हे बघ सुप्रिया तुला नेमकं काय आणि कशाबद्दल काय बोलायचं आहे? तेवढ्यातच आता इथे ती म्हणत असते, हे बघा बाबा खरं खरं सांगा, तुम्हाला इथे कॅफेमध्ये कोणी बोलवलं होतं किंवा कोणाचा फोन आला होता का? तेव्हाच ईश्वरीचे बाबा म्हणत असतात, हो मला एका अननोन नंबरवरून एका मुलीचा कॉल आला होता आणि ती म्हणत होती की तुमच्या मुलीसाठी स्थळ आहे. आणि तेव्हा मी तिला म्हटलं की माझ्या मुलीचं ठरलेलं आहे. आणि तेव्हा अर्णवसोबत का? तर तेव्हा मी तिला म्हटलं की नाही राकेश रावांसोबत. तेव्हा ती मुलगी म्हटली, मग तुमची
तुझी मुलगी तिथे कॅफे शॉपमध्ये अर्णवला भेटायला गेली आहे. आता हे मला थोडंसं राग आलं आणि म्हणून मी तिथे आलो. तर तू खरंच अर्णवसोबत बोलत होतीस. पण तेव्हा ईश्वरी म्हणत असते, पण बाबा खरं सांगू का, मी अर्णव सरांना भेटायला गेले नव्हते आणि त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट, मी इथे मिठाईची ऑर्डर घ्यायला गेले होते आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं, ही फक्त आणि फक्त मला नमू दीदीला आणि फक्त आईलाच गोष्ट माहिती होती. मग ही तिसरी व्यक्ती तुम्हाला फोन करून सांगणारी कोण आहे? मला थोडासा संशय येतोय, असंच ती इथे बोलते. आता इकडे जी काही ह्या तिघांचं सुद्धा इथे बोलणं सुरू असतं आणि तेवढ्यातच आता संजय म्हणत असतात, बरं ठीक आहे, जे काही झाले ते आता सोडून दे आणि त्याचबरोबर तू आता ह्या सगळ्या गोष्टींचा एवढा विचार इथे करू नकोस आणि त्याचबरोबर आता जे काही गोष्टी इथे झालेल्या आहेत त्यासुद्धा तू सोडून दे. आणि आता इकडे जे राकेश राव आहेत ते सुद्धा इथे विचार करत असतात की नाही, आता आपल्या सगळ्या गोष्टी आपल्याच बाजूने इथे होत आहेत. पण आता प्रेक्षकांनो, इथे संजयच्या डोक्यामध्ये थोडासा विचार सुरूच असतो, कारण आता ह्या तिघी बोलतायत ते तर खोटं नसेलच ना. आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते, हा प्लॅन तरी इथे फ्लॉप झालेला असतो. जेव्हाच अर्णव घरी जातो, घरी गेल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी तो मामाला सांगतो, तेव्हाच मामा एक निर्णय घेतात. ते म्हणतात, हे बघ, आता तुझं तरुण रक्त आहे आणि तुझं तरुण रक्त आहे म्हणूनच मी त्यांना फोन करतो आणि म्हणूनच मामा आता लगेचच त्याला फोन करतात आणि संजयला फोन केल्याच्या नंतर ते म्हणत असतात, मला तुमच्याशी बोलायचं आहे. आणि तेव्हाच ते म्हणतात की हे बघा, मला तुम्हा कोणाशीही आणि काहीच बोलायचं नाही आहे आणि प्लीज तुम्ही मला आता फोन केला आहे, त्यामुळे इथून पुढं मला तुम्ही कसलाच आणि कशाच संदर्भामध्ये फोन करणार नाही आहात. ह्या सगळ्या गोष्टी आता इथे ते बोलत असतात. पण ते म्हणत असतात, प्लीज, आपल्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे, मला सुद्धा एक मुलगा आहे आणि तुम्ही सुद्धा एका मुलीचे बाबा आहात, 2 मुलीचे बाबा आहात, त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्ही एकदा माझं म्हणणं ऐकून घ्यावं. प्लीज, बोलण्यातून काहीतरी मार्ग निघू शकतो. त्यावरच ते म्हणत असतात, तुमचा मुलगा किती उद्धट आहे, तुमच्या भाच्याला थोडं तरी समजवा ना. त्यावरच ते म्हणत असतात, ठीक आहे, तुम्ही माझ्याशी येऊन भेटून बोलू शकता का? आता इकडे मात्र संजय ठीक आहे म्हणत असतात आणि संजय ठीक आहे म्हटल्याच्या नंतर आता इकडे ते त्या दोघांना भेटायला निघालेले असतात. आता जेव्हाच ते भेटायला जातात आणि अर्णव सुद्धा त्यांच्याबरोबर असतो. इकडे अर्णवला बघितल्यावर इथे त्यांना राग येत असतो, पण अर्णवला मामा शांत करतात आणि मामा म्हणत असतात, हे बघा, मला तुमच्याशी खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. खरं तर हे आम्ही तुमच्याशी बोलल्यावर तुम्ही काय रिॲक्ट कराल काय नाही हे आम्हाला माहिती नाही, पण बोलणं मात्र खूप इम्पॉर्टंट आहे. त्यावरच संजय म्हणत असतात, बोला पटकन, माझ्याकडे वेळ नाही आहे. त्यावर मामा म्हणत असतात, हे बघा, तुम्ही ईश्वरीचं ज्या मुलासोबत लग्न ठरवलंय आणि तो मुलगा तुम्हाला माहिती का कोण आहे काय आहे? तर त्यावरच ते म्हणत असतात, आता पुन्हा तेच, त्या दिवशी सुद्धा हा तेच बोलत होता आणि तुम्ही सुद्धा आता हेच बोलत आहात, तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे? त्यावर मामा म्हणतात, मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय, माझं म्हणणं शांतपणे ऐकून घ्या. हे बघा, मी काही तुमच्या वाकड्यात जाणार नाहीये किंवा माझ्यामुळे तुमचं कुठलंच नुकसान होणार नाही, पण मला असं वाटतंय की तुम्ही माझं एकदा ऐकून घ्यावं. आणि तेव्हाच इथे आता ते म्हणत असतात, हे बघा, तुम्ही ज्या माणसासोबत किंवा ज्या मुलासोबत लग्न ठरवलेलं आहे तो ऑलरेडी विवाहित आहे. तेवढ्यातच संजय म्हणत असतात, काय, हे सगळं कसं शक्य आहे? आणि तेव्हाच मामा म्हणत असतात, हो, आणि त्या मुलाचं नाव राकेश नसून राजेश आहे आणि तो इथे माझ्या भाचीचा नवरा आहे, म्हणजेच अंजलीचा, म्हणजेच अर्णवच्या बहिणीचा नवरा आहे. जेव्हापासून अर्णवला ही गोष्ट समजली तेव्हापासून आम्ही तुम्हाला हेच समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत, पण तुम्ही आमचं ऐकून घेत नाहीयेत. आणि तेव्हाच इथे ते म्हणत असतात, तुम्ही वाटेल त्या गोष्टी ते बोलू नका आणि तुमच्याकडे माझ्याशी असला बोलण्याचा फालतू वेळ असेल तर मी तुमचं काहीच ऐकून घेणार नाही. पण आता मामा म्हणत असतात, त्या सगळ्या संदर्भामध्ये मी जर तुम्हाला पुरावे दिले तर मग काय कराल तुम्ही? आता हे सगळेजण बोलत असताना जो काही इथे राकेश आहे, राकेश ह्या सगळ्या गोष्टी इथे ऐकत असतो. तो म्हणत असतो, वा 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 वा, मामा भाचेची मजल तर खूपच लांब गेलेली आहे. आणि तुम्हाला काय वाटलं, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी इथे माझ्या सासऱ्याच्या मनामध्ये भरवाल आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी इथे माझ्या सासऱ्याच्या मनामध्ये भरवाल आणि मी शांत बसेल? असं होणारच नाहीये. आता तर अर्णव, आता मी तर पाहतोच तू माझं आणि मिस इंदोरचं लग्न कसं थांबवतोयस आणि त्यासाठी तू काय काय करतोयस. तर आता बघच मी कुठल्या थराला जातोय. तर असंच म्हणून नाही तुला ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवलं तर नाव मी राकेश आणि राजेश लावणार नाही. तू मला एवढा हलक्यात घेऊ नकोस, मी तुला पहिलं सुद्धा सांगितलं होतं आणि
आत्तासुद्धा मी तुला तेच ऑन केलं होतं, पण मला वाटतंय की तुला जास्त दिवस जगायचंच नाही आहे आणि जे काही जगायचं आहे ते तू इथे नाही तर ते तुरुंगात जग. असंच आता इथे राकेश स्वतःशी बोलत असतो आणि राकेशने ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यावर मात्र आता जो राकेश आहे त्याने खूपच मोठा इथे प्लॅन केलेला असतो. तो फक्त आणि फक्त इथे राकेशला अर्णवला अडकवण्यासाठी आणि अर्णवला अडकवण्यासाठी जो प्लॅन इथे तो बनवत असतो तो प्लॅन सुद्धा अंमलात आणणार असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी इशूच्या बाबाने ऐकून घेतलेल्या असतात. हे सगळं ऐकून घेतल्यावर त्यांना धक्का बसतो. ते म्हणत असतात की हे बघा, तो माणूस खूप पोहोचलेला आहे आणि त्याचसोबत इथे तो सहजासहजी आम्हाला फसवत आहे, तर तुमची तर काय कथा आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्ही थोडंसं अलर्ट राहायला पाहिजे. त्याचबरोबर आपण काहीतरी प्लॅन करूयात. आता हे सगळं तुम्ही असं सांगताय तर मी ह्या गोष्टीवर विचार करेन आणि त्याचबरोबर इथे ह्या सगळ्या गोष्टी जर अशा खऱ्या असतील तर मग मी त्या माणसाला सोडणार नाहीये. त्याने माझ्या ईश्वरीसोबत असं करण्याचा प्रयत्न केलाय. आता इकडे ते बोलत असतात की हे बघा, मी एक प्लॅन करतो आणि त्या प्लॅनमध्ये तुम्ही जर सामील झालात तर ठीक आहे. आता तुम्ही आत्ताच हे लग्न मोडू नका, त्याचा हळूहळू तुम्ही इथे अंदाज घ्या. आणि तेव्हाच ते म्हणत असतात ठीक आहे. असं म्हणूनच आता ईश्वरीचे बाबांनी अर्णवचं म्हणणं तर ऐकलेलं असतं, पण ते आता मार्केटमधून घरी निघालेले असतात आणि घरी निघाल्यानंतर ते त्याच विचारामध्ये चालत असतात. आपल्या मुलीला एवढं कोणी कसं फसवू शकतं आणि खरंच हे सगळं काही खरं आहे. ती लोक का खोटं बोलतील. त्यांनी तर पुरावे दाखवलेत, त्यांनी फोटो दाखवलेत. त्याचबरोबर तो त्या घरचा जावई आहे तरीसुद्धा तो माझ्या मुलीला फसवत आहे आणि हे सगळे मला सांगण्याचा प्रयत्न करत होते तरीसुद्धा मी ऐकलं नाही, असं म्हणूनच ते त्या विचारामध्ये जात असतात. आता इकडे हे सगळं काही या राकेशने पाहिलेलं असतं आणि हे सगळं राकेशने ऐकल्यानंतर तो आता लगेचच अर्णवची गाडी घेतो आणि अर्णवची गाडी घेतल्याच्या नंतर इथे त्याचेच कपडे तो घालत असतो आणि त्याचेच कपडे घातल्याच्या नंतर आता एकदम सेम अर्णवसारखाच पेहराव केलेला असतो. तो म्हणत असतो आता गाडी अर्णवची, या गाडीमध्ये सगळे कपडे घालून बसणारा व्यक्तीसुद्धा अर्णव नाही तर फक्त तो राकेश आहे. गाडी राकेश चालवणार, पण जो अपघात होणार आहे तो फक्त आणि फक्त इथे कोणावर येणार तर तो येणार आहे फक्त आणि फक्त इथे ह्या अर्णववरती. आणि अर्णव अगदीच आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अडकणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तो बोलत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे त्याने बोलल्याच्या नंतर आता ईश्वरीच्या बाबांना तर सगळं समजलंय, पण उगाचच बिचारे उगाचच आता त्यांचा जीव जाणार आहे. आणि माझ्यावर अविश्वास दाखवून त्या लोकांना भेटायला गेलेत, त्या लोकांवर विश्वास ठेवलाय, मग त्याची शिक्षा तर मिळायलाच पाहिजे की नाही, असाच आता राकेश गाडीमध्ये बसल्या बसल्याच विचार करत असतो. आणि गाडीमध्ये बसल्यावर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना इकडे ईश्वरीचा बाबांना फोन आलेला असतो. बाबा तुम्ही कधी येताय. तेवढ्यातच ईश्वरीचे बाबा म्हणत असतात हे काय, मी आता निघालेलोच आहे. आणि तेव्हा मी निघालेलोच आहे असं म्हटल्यानंतर आता समोरून गाडी येत असते. आता समोरून येणारी गाडी ते पाहतात, ती गाडी त्यांना अर्णवची वाटते, पण गाडीमध्ये बसलेला माणूस हा अर्णव नसून त्यांनी राकेश आहे हे पाहिलेलं असतो. आणि तेव्हाच गाडीने त्यांना धक्का दिला. धक्का दिल्यानंतर आता ते खाली कोसळलेले असतात आणि खाली कोसळल्याच्या नंतर इथे ईश्वरी करून ते ओरडतात. आता काय झालेलं आहे हे सगळं काही ते तिला सुद्धा कळत नाही, पण इथे ज्या पद्धतीने कॉफी शॉपमध्ये इथे राकेशने व्हिडिओ काढला होता तसा सुद्धा इथे सेम त्या गाडीचा आणि इथे ईश्वरीच्या बाबांचा अपघात घडवताना सुद्धा व्हिडिओ काढला होता. आणि तो लगेचच ते ईश्वरीला पाठवतात की हा तुझ्या बाबांचा अपघात झालाय. आणि अपघात झाल्यानंतर तिचे बाबा रक्ताच्या थारोळ्यामध्ये इथे पडलेले असतात आणि त्याचसोबत इथे ईश्वरी खूप जोरातच इथे ओरडत असते. हे सगळं कसं झालंय, काय झालंय म्हणूनच बाबा बाबा करून ओरडते. आणि त्या व्हिडिओमध्ये ही गोष्ट तिला दिसलेली असते की जी गाडी इथे धक्का देऊन गेली, ज्या गाडीमुळे इथे अपघात झालाय ती अर्णव सरांची गाडी आहे आणि अर्णव सरांनी हे मुद्दामून केले. अर्णव सरांनी हे माझ्या बाबांबरोबर असलेला राग व्यक्त करण्यासाठी केले, असा ईश्वरीचा गैरसमज होत असतो. आता प्रेक्षकांनो ईश्वरी धावतच त्या ठिकाणी जाते आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेली असते. हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यावर राकेश सुद्धा तिच्या सोबत असतो, कारण आता राकेशला असं दाखवायचं असतं की हे सगळं अर्णवने केलेलं आहे. आता हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्याच्या नंतर त्यांचं ऑपरेशन करण्यात येतं आणि ऑपरेशन झाल्याच्या नंतर आता डॉक्टर सांगत असतात की आम्हाला माफ करा, ते आता कोमामध्ये गेलेले आहेत. पण आता मात्र इकडे सगळ्या घरावरती डोंगर कोसळलेला असतो. ईश्वरी खूप रडत असते. अर्णवला ती आता जाब विचारण्यासाठी जाते, तुम्ही हे सगळं का केलेलं आहे आणि कशामुळे केलेलं आहे. तेव्हाच अर्णव म्हणत असतो मी काय केलेलं आहे, मी काहीच नाही केलेलं, तू असं का म्हणतेस. आणि तेवढ्यातच ईश्वरी त्याला तो मोबाईलमधला व्हिडिओ फोटो हे सगळं काही दाखवते. त्यावर आता अर्णव म्हणत असतो हे बघ ईश्वरी, तुझा काहीतरी गैरसमज झालेला आहे, मी असं काहीच
काहीच नाही केलेलं, प्लीज तू माझं ऐकून घे. तेव्हाच ती म्हणत असते, नाही, तुम्हाला माझ्या बाबावरती राग होता आणि तो राग तुम्ही इथे व्यक्त करण्यासाठी आणि त्या रागाचा बदला घेण्यासाठी तुम्ही एवढ्या खालच्या थराला जाल असं मला मुळीच वाटलं नव्हतं. आणि त्यामुळे तुमची एवढी हिंमत कशी झाली, ह्या सगळ्या गोष्टी आता इथे ईश्वरी अर्णव सोबत बोलत असते. पण अर्णव म्हणत असतो, हे बघ मिसिंदोर, प्लीज तू असा गैरसमज करून घेतेस, हे खूप चुकीचं आहे. आणि त्यासोबत मी असं काहीच नाही केलेलं, नाही मला माहिती. तेव्हा ती म्हणते, मग ही गाडी कोणाची आहे? तुमचीच आहे ना, तुम्ही एवढ्या खालच्या थराला कसं जाल? त्यावरच तो म्हणत असतो, हे बघ प्लीज तू माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला 1000 वेळा सांगितलंय की तू ते लग्न करू नकोस आणि तू त्या राकेश बरोबर लग्न करतेस म्हणून हे सगळं होतंय. तेव्हा ती म्हणत असते, अच्छा, म्हणजे तुम्हाला आता माझ्या लग्नाशी प्रॉब्लेम आहे, माझ्या बाबांशी प्रॉब्लेम होता, तर त्यांची तुम्ही ही अवस्था केलेली आहे. असं म्हणूनच आता ईश्वरी म्हणत असते, इथून पुढे समोर सुद्धा यायचं नाही, मला तुमचं तोंड सुद्धा दाखवायचं नाही. ह्या सगळ्या गोष्टी आता इथे ती त्याला म्हणत असते. हे सगळं ईश्वरीच्या तोंडून ऐकल्यानंतर मात्र अर्णवला खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो. एक तर तिच्या बाबांचा ऍक्सिडेंट झालेला असतो आणि जेव्हा ईश्वरी ते घरी जाते आणि घरी गेल्यानंतर अर्णव हा गुपचूपच तिच्या बाबांना भेटायला जात असतो. ते शुद्धीवर तर आलेले असतात, पण त्यांची हालचाल, त्यांना बोलणं हे काहीच कळत नसतं. तेव्हाच आता त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत असतात, कारण ते अश्रूच आता खूप काही सांगून जात असतात. मी तुमच्यावरती अविश्वास दाखवलाय. तेव्हाच अर्णव म्हणत असतो, तुम्ही नका काळजी करू, मी तुमच्या इशूला, तुमच्या मिसिंदोरला काहीच होऊ देणार नाही आणि त्या राकेश बरोबर लग्न सुद्धा तिचं होऊ देणार नाही, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. असं म्हटल्यानंतर आता इथे जे संजय जे आहे ते डोळ्यांनीच अर्णवला आधार देण्याचं काम करत असतात आणि त्याचे मनोमनच आभार मानत असतात. पण आता हा अपघात जो त्याने केलेला आहे त्याबद्दल तो सांगत असतो, मिसिंदोरने खूप मोठा गैरसमज करून घेतलेला आहे. हा अपघात राकेशने म्हणजेच त्याने केलेला आहे आणि तिला असं वाटतंय की हा अपघात मी केलेला आहे. आणि तेव्हाच आता हा गैरसमज कसा मिटेल त्यावरच संजय डोळ्यांनीच आधार देत असतात. तू काळजी करू नकोस, जेव्हा मी शुद्धीत येईल तेव्हा मी सगळं काही व्यवस्थित करेल, असं ते त्याला आधार देत असतात. तर आता प्रेक्षकांनो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे की आता अर्णवबद्दलचं सत्य हे इशूला कसं समजेल. त्याचबरोबर राकेश हा एक भामटा आहे, तो राक्षस आहे, हे सुद्धा सत्य कसं येईल समोर. आणि त्याचबरोबर संजय आता कधी कोमातून बाहेर येतील हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. कारण आता ईश्वरीचं आयुष्य वाचवण्यासाठी तरी संजयला हे शुद्धीवर यावंच लागणार आहे, कोमातून बाहेर यावंच लागणार आहे. पण आता अर्णव आणि ईश्वरीमध्ये हा जो काही गैरसमज झालेला आहे तो कशा पद्धतीने मिटेल हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. तर अशाच नवनवीन मालिकांचे डेली ट्विस्ट तुम्हाला ऐकायचे असतील, पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा ट्विस्ट कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. त्याचसोबत राकेशबद्दल तुमचं काय मत आहे हे सुद्धा कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.